बिग बॉस मराठी सीझन 6च्या या सीझनची रितेश भाऊची जी होस्टिंग आहे मला अजिबातच आवडत नाही. कारण रितेश भाऊचं असं वाटतंय की तो पक्षपात करतोय. म्हणजे एका सदस्यासाठी फेअर असतो तर दुसऱ्या सदस्यासाठी अनफेअर दिसतो. आत्ताच्या नवीन प्रोमोमध्ये मी एक बघितलं आहे ज्यामध्ये रितेश देशमुख सचिन कुमावतला बोलत होते की तुम्ही राखीवर पाणी फेकले, तुम्ही राखीवर पीठ पण फेकलं. हे कितपत बरोबर आहे? कारण तुम्ही एका महिलेवर पाणी पण फेकलं आणि पीठ पण फेकले. पण मला हे समजत नाही की ॲक्शनला रिॲक्शन तर मिळणार आहेत आणि राखीने हे आधीच चालू केलेलं. राखीने जर चालू केलं नसतं तर बाकी सागर कारंडे आणि विशाल कोटियान आणि सचिन कुमावतने असं केलेच नसतं. जर राखीने ॲक्शन केली नसती तर सचिनचा हा जो रिॲक्शन होता तो अजिबात आला नसता. पण राखीने तिचा ड्रामा चालू केलेला होता आणि या ड्रामामध्ये तिने प्राजक्तावर पीठ फेकलं होतं जे अनफेअर होतं. म्हणजे ते चुकीचं होतं आणि हीच चूक दाखवण्यासाठी सचिन कुमावतने पण राखीवर पीठ फेकलेलं आणि पाणी पण फेकलेलं हे मला योग्यच वाटलं. कारण राखीने जी चुकी केली होती त्यावर तिला उत्तर मिळालंच पाहिजे होतं. आणि सचिनचा जो हा स्टेप होता मला एकदम परफेक्ट वाटला, एकदम योग्य तो वाटला. कारण योग्य त्या वेळेवर त्याने योग्य तो निर्णय घेतला. पण भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सचिनलाच बोलत आहेत की तुम्ही एका महिलेसोबत असं का वागताय, म्हणजेच एका महिलेवर तुम्ही पीठ फेकताय, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही पाणी फेकताय. पण मला इथे असा एक प्रश्न पडतो की रितेशने खूपदा बोलला आहे की बिग बॉसच्या घरामध्ये मेल फिमेल दोघे पण सारखेच असतात. मग असं असूनही स्वतः रितेश देशमुख वुमन कार्ड का प्ले करतोय किंवा वुमनला का जास्त सपोर्ट करतोय? ही सिच्युएशन पाहून जर बोलायला गेलं तर रितेश देशमुख वुमन कार्डच प्ले करतोय, स्पेशली राखीसाठी. कारण राखीने जे केले ते सचिन कुमावतने पण केलं होतं. म्हणजे दोघांची पण बरोबरी होती, दोघांनी पण सेम चूक केली होती. तर यामध्ये रितेश देशमुख सचिनलाच का बोलत आहेत, सचिनलाच का दोषी ठरवत आहेत? राखीने तर ते चालू केलं होतं, राखीलाच बोलायला पाहिजे. राखीची यामध्ये चूक होती पण नाही, रितेश देशमुख राखीला न बोलता सचिनला बोलत आहेत. राखीला फक्त एवढंच बोललं होतं की तिने चालू केलं होतं आणि ही तिची चूक होती. पण तिने चूक केलीच नसती तर सचिनचा हा जो रिॲक्शन होता तो अजिबात आला नसता. सचिनने जी रिॲक्शन दिली आहे राखीच्या वागणुकीवर ती अप्रतिम आहे, योग्य आहे आणि परफेक्ट आहे मला असं वाटतं. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.